नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ कुटे. आज आपण मोबाईल जो की सर्वांकडे आहे, अँड्रॉईड मोबाईल जो स्मार्टफोन हा हँग होतो किंवा स्लो चालतो, तर त्याची स्पीड कशी वाढवावी हे बघूयात. आणि काही असे इंटरेस्टिंग फीचर सांगणार आहे तुमच्या अँड्रॉईड मोबाईलचे की जे तुम्ही आजपर्यंत कधी पाहिले नाही आहेत, परंतु ते तुम्ही जर केलात तर तुमचा मोबाईल निश्चितच लगेच 30 सेकंदाच्या आत स्पीड तुमची वाढलेली तुम्हाला दिसेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील सगळे अनवॉन्टेड म्हणजे जे की विनाकामाचे ॲप्स आहेत ते अनइन्स्टॉल करायचे आहेत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यासाठी प्रथम सेटिंग ओपन करा. त्यानंतर सेटिंग ओपन केल्यानंतर आपल्याला ॲप सेटिंग किंवा ॲप्स मॅनेजर किंवा ॲप्लिकेशन मॅनेजर जो ऑप्शन असतो त्याला निवडायचा आहे. कारण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेटिंगचे मेनू हे वेगळे वेगळे असतात, फक्त अरेंज केलेले. ठीक आहे. म्हणून ॲप्लिकेशन किंवा ॲप्स सेटिंग किंवा ॲप्लिकेशन मॅनेजमेंट जे असेल त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनची लिस्ट दिसेल. त्यामध्ये रनिंग ॲप्लिकेशन म्हणजे जे की आता सध्या आपल्या मोबाईलवर रनिंग होत आहेत हे ॲप्लिकेशन दिसतील. त्यानंतर इन्स्टॉल ॲप्लिकेशन आणि ऑल ॲप्लिकेशन असे 3 मेनू आहेत. त्यातलं आपल्याला इन्स्टॉल ॲप्लिकेशनवर जायचं आहे. आणि यामध्ये जे आपल्याला ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल केलेले आहेत त्यातले जे अनवॉन्टेड आहेत, जे आपल्याला नको आहेत, ते आपल्याला डिलीट करायचे आहेत, म्हणजे अनइन्स्टॉल करायचे आहेत. त्याच्यासमोर त्याचं अनइन्स्टॉलचं ऑप्शन पण दिलेलं आहे. बघा, आता यामध्ये आपल्याला क्लीनर मास्टर हे बघा 76.27 MBचं ॲप आहे. काही कामाचं नाही आहे, कारण वास्तविक पाहता असं कोणतंही क्लीन होत नाही आहे. परंतु आपण काहीतरी डाउनलोड करत असताना हे ॲटोमॅटिक असे डाउनलोड ॲप होत असतात. क्लीनर मास्टर, क्लीन इट, CM सिक्युरिटी हे असे अनवॉन्टेड ॲप आपल्याला अनइन्स्टॉल करायचे आहेत. त्यासाठी त्याच्यासमोर उजव्या हाताला अनइन्स्टॉल बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा अनइन्स्टॉल म्हणा. हे अनइन्स्टॉल तुमचं ॲप झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं अनइन्स्टॉल म्हणा. अनइन्स्टॉलला क्लिक केल्यानंतर ओके, हे सुद्धा अनइन्स्टॉल झालेलं आहे. नंतर CM सिक्युरिटी याला अनइन्स्टॉल म्हणा. अनइन्स्टॉल ओके. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला कोणतंही ॲप वापरायचं नाही जेणेकरून आपला मोबाईल फ्री झाला पाहिजे. अनवॉन्टेड ॲप्स काढून टाका. आपल्याला जे महत्त्वाचे ॲप्स आहेत जसे की शेअर आहे, व्हॉट्सॲप आहे, त्यानंतर आपले काही एज्युकेशनल ॲप्स आहेत, हे असे असू देत, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ही झाली एक पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत ही जरा महत्त्वाची आहे, कारण हा पार्ट तुम्ही जरा व्यवस्थित ऐका. यानंतर आपल्याला पुन्हा बॅक येऊन सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर कुणाला इथे एकदम शेवटी खाली गेल्यानंतर अबाउट फोन हा ऑप्शन असतो बघा. अबाउट फोन दिसतोय खालून 3 नंबरचा. तर या अबाउट फोन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. कुणाच्या इथे जर हा अबाउट फोन इथे दिसत नसेल तर मोर सेटिंगमध्ये किंवा एक बाजूच्या बघा 1, 2 आणि 3 असे 3 पेजेस आहेत सेटिंगचे. डिस्प्ले, साऊंड, जनरल. तर माझ्या जनरलमध्ये आहे, कुणाच्या बाकी कुठे असेल, पण अबाउट फोन हे प्रत्येकाच्या फोनला असतं. अबाउट फोनमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली बिल्ड नंबर हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवर 7 वेळेस क्लिक करायचं आहे. किती वेळेस? 7 वेळेस. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे मला काय म्हणतं बघा, नो नीड प्रोसीड दिस ऑपरेशन, यू आर ऑलरेडी अ डेव्हलपर. म्हणजे 7 वेळेस क्लिक केल्यानंतर आपल्याला डेव्हलपर ऑप्शन हा ओपन होतो. माझा ऑलरेडी ओपन आहे. ठीक आहे. तो ऑप्शन असतो. बॅक या. बघा आता माझ्या इथे मोर जो ऑप्शन आहे हे निवडल्यानंतर मला इथे डेव्हलपर ऑप्शन हा खालून 3 नंबरचा दिसतोय बघा. दिसतोय? हा झाला. तुमच्या इथे डायरेक्ट मेन फ्रंट पेजलाच अबाउट फोनच्या खालीच तुमचा डेव्हलपर ऑप्शन, पण डेव्हलपर ऑप्शन हा ओपन होतो. यापूर्वी हा डेव्हलपर ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये नसणार आहे. तो बिल्ड नंबर इथे 7 वेळेस क्लिक केल्यानंतरच येणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये आपल्याला थोडं खाली यायचं आहे, पुन्हा यायचं आहे आणि इथे आपल्याला बघा विंडो ॲनिमेशन स्केल, ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन स्केल आणि ॲनिमेटर ड्युरेशन स्केल हे 3 ऑप्शन दिसत आहेत. आणि त्यांच्या खाली स्केल दिलेत 1 मल्टिपल 1 मल्टिपल 1 मल्टिपल. याचा अर्थ काय असतो? आपली स्पीड 1 सेकंदाला ॲनिमेशनची आहे ती आपल्याला त्याला क्लिक करा. हे आपल्याला 0.5 ठेवायची आहे. ऑफ ठेवली तरी चालते. 0.5 ठेवली तर ॲनिमेशन पण दिसतं आणि फास्ट पण ऑपरेटिंग होते. बघा हे जे ॲनिमेशन स्केल आहे याचा फरक किती पडतो. याला जर मी 10 केलं तर क्लिक केलं बघा किती स्लो होतो आहे, म्हणजे हा फोन स्लो झाला. आता 0.5 ठेवलं आणि पुन्हा ओके केलं बघा लगेच क्लिक. ओके. ठीक आहे. 0.5 ठेवलं. ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन स्केल यालासुद्धा जर याला मी 5 केलं
आणि मेनू बटन दाबलं, बघा किती स्लोली माझा डाऊन होते मेनू. परत आपण जाऊया तिथेच. ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन स्केल हा आपल्याला ठेवायचा आहे 0.5 आणि ॲनिमेटर ड्युरेशन स्केल हा सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे 0.5. ठीक आहे. ह्याला ऑफही करू शकता. ऑफ केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन दिसणार नाही आणि 0.5 ठेवल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनही दिसेल आणि 0.5 सेकंदाच्या आत तुमचा ओपन होईल. बेटर रिकमेंडेड आहे 0.5. हे व्यवस्थित बघा. यानंतर आपल्याला खाली जायचं आहे बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट. बघा खालून 2 नंबरचा ऑप्शन आहे. इथे आहे स्टँडर्ड लिमिट. स्टँडर्ड लिमिट म्हणजे अनलिमिटेड. तुमचे किती बॅकग्राऊंडला ॲप असतील तर ते अनलिमिटेड बॅकग्राऊंडला तशीच ओपन राहणार, तुम्ही जोपर्यंत बंद करत नाहीत तोपर्यंत. इथे आपण स्टँडर्ड निवडायचं आहे ॲट मोस्ट 4 प्रोसेसेस. जेणेकरून काय तर जास्तीत जास्त 4 ॲप आपले ओपन राहतील. 4च्या नंतर आपण 5वा ॲप ओपन केला की एकदम पहिल्यांदा जे आपण ॲप ओपन होतं ते ॲटोमॅटिक क्लोज होईल. म्हणजे आपले कोणतेही 4च ॲप ओपन राहतील. ठीक आहे. त्यामुळं बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट ही 4 ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे हा तुमचा मोबाईल हा एकदम छान प्रकारे असा फास्ट होतो. इवन तुम्ही आत्ता लगेच करून बघा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे अनेक टेक्निकल्स व्हिडिओ, एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.